नमस्कार, मी भीमराव काळे पाटील, बीकेबी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय. आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. महाराष्ट्राच्या निवडणुकांचे जोरदार अशी खडाजंगी या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये झाली आणि महाराष्ट्रात आजवरच्या इतिहासात सगळ्यात भ्रष्टाचारी निवडणूक ही 2024 विधानसभा झाली. लोकसभा बी झाली, पण लोकसभेला एवढा गाजावाजा झाला नाही, कालवा झाला नाही. परंतु महाराष्ट्रातली जी विधानसभा निवडणूक झाली ही रक्तरंजित क्रांतीची निवडणूक झाली. म्हणजे हाणामाऱ्या, डोकं फोडा, पैसे वाटा, अगदी भाजपचं राष्ट्रीय सरचिटणीस ग्राउंड लेवलला येऊन पैसे वाटायचं काम सुरू केलं. मग इथपर्यंत ही निवडणूक गेली. कोणाचे 5 कोटी धरले, कोणाचे 2 कोटी धरले, कोणाचे 4 कोटी धरले. तर ही परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे. तर आपला विषय म्हणजे निवडणुकीचा निकाल 23 तारखेला आहे. जर हा निकाल झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होती का काय महाराष्ट्रामध्ये, तर याच विषयावरती आजची आपली चर्चा आहे. तर चला, सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती आहे. तर चर्चेला सुरू करू. महाराष्ट्रातल्या निवडणुकाचं मतदान हे 20 तारखेला काल झालेलं आहे. 20 तारखेच्या मतदानामध्ये महाराष्ट्रामध्ये मताचा टक्का हा वाढलेला आहे. त्यातच महिलांचा देखील मतदानाचा टक्का पुरुषापेक्षा जास्त वाढलेला आहे. तर याचं गणित असं आहे की म्हणावं लागेल की लाडकी बहीण योजना, जी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना झाली होती, तीच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना. या लाडक्या बहीण योजनेमुळं महाराष्ट्रामध्ये महिलांचं मतदान वाढलंय एकंदरीत असं दिसून येतंय. परंतु हे मतदान कोणाच्या बाजूने गेलंय हे सांगता येणार नाही. आता विविध चॅनलचा सर्वे आहे की बाबा महायुतीला 130 ते 140 पर्यंत जागा मिळतील, महाविकास आघाडीला 130 ते 145 पर्यंत जागा मिळतील. काही जणांचा सर्वे आहे की महायुती 200 जागापर्यंत येईल. काही जणांचा सर्वे आहे की महाविकास आघाडी येईल आणि अपक्षांच्या हाती सत्ता जाईल, असा देखील सर्वे आहे. जर तसं घडलं म्हणजे महायुतीच्या समजा 135 पर्यंत जागा गेल्या किंवा 30 पर्यंत गेल्या, महाविकास आघाडी पण तिथपर्यंत आली, अपक्ष जर 20-25 निवडून आले, छोटे छोटे पक्ष, जनस्वराज्य पक्ष असेल किंवा तो प्रहार असेल, वंचित असेल, मनसे असेल किंवा अपक्ष असतील किंवा बहुजन विकास आघाडी ते हितेंद्र ठाकूर जे असेल, ज्यांनी 5 कोटी वाटताना त्या विनोद तावडेंना पकडलं, म्हणजे हे ठरवून सगळं झालेले कार्यक्रम असतात. विनोद तावडेंना बदनाम करण्यासाठीच हे सगळं षडयंत्र झालेलं होतं. तर म्हणजे असे काही नेते आहेत. तर हे काय करतील, म्हणजे जर अशी परिस्थिती झाली तर महाराष्ट्रामध्ये एका एका आमदाराला करोडो अरबो रुपये देऊन खरेदी केलं जाईल. पाठीमागं आपण पाहिलेलंच आहे की 50 खोके एकदम ओके. तर तीच परिस्थिती होऊ शकते. आणि समजा जर महायुतीच्या बाजूने जर काही आमदार गेले नाहीत, म्हणजे महायुती तशी हुशार आहे, त्यांचं आपण आसाम मधलं सरकार पाहिलं असेल, मणिपूरमध्ये पाहिलं असेल, तसंच गोव्याला पाहिलं असेल. अवघ्या 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या, काँग्रेसच्या 17 आल्या, तरी देखील भारतीय जनता पक्षाने सरकार बनवलं. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीला जर सत्ता बनवायचा चान्स आला आणि जर 10-15 आमदार कमी पडले तर महाविकास आघाडीची सत्ता येणं कठीण आहे. कारण की त्यांच्या मिटिंगा, मुख्यमंत्री हे सगळं ठरवण्यातच, त्यांच्या वादातच भारतीय जनता पक्ष सरकार बनवून हे होईल. किंवा जर भारतीय जनता पक्षाला जर नाही सरकार बनवता आलं तर मात्र भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं. गृहमंत्री, पंतप्रधान हे करू शकतात, म्हणजे राष्ट्रपतींना हे करून. तर त्याला वेळ देखील, म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने हे जाणीवपूर्वक, म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने काय केलं की बाबा तसं पाहता निवडणूक झाल्यानंतर 8 दिवसाचा तरी सरकार स्थापनेसाठी वेळ असतो. प्रत्येक याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये 8 दिवस 10 दिवस असा वेळ होता. परंतु हीच निवडणूक अशी झाली की फक्त 48 तासाचा अवधी आहे. म्हणजे तुम्हाला 23ला निकाल झाला की 25ला तुम्हाला सरकार स्थापन, म्हणजे 2च दिवस. या 2 दिवसात कोणाच्या गाठीभेटी घेणार, कोणाची मनधरणी करणार, ही अपक्षाच्या हाती जर गेलं तर अपक्ष पकडू आणायला लागतील. त्यांना ठरवायला लागेल त्यांचं काय असेल ते.
आणि तेव्हा सरकार स्थापन करावं लागेल. ह्यामध्ये महाविकास आघाडी सपशेल मागं राहणार आहे. अशा गोष्टी ह्या भारतीय जनता पक्षच पटकन करते. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष हे सगळ्यांना हाताशी पटकन धरणार. येतंय का सरकार बघणार नाही, तर 48 तास उलटायच्या आतच महाराष्ट्रामध्ये पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकतं, जसं 2019ला लागलं आणि नंतर उठवलं अजून. तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. परंतु तसं उठवणं कठीण होईल, कारण की त्यावेळेस अजित पवार गेले, ह्यावेळेस हे सगळेच पोळलेले, त्याच्यामुळे कोणी जाईल असं सांगता येणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकतं. आणि त्याहून दुसरं असं की हा फक्त सर्वे जो असतो हा अंदाज आहे. आपण हरियाणामध्ये पाहिलं, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अवघ्या 5च जागा दाखवत होते, 5 ते 7 जागा. परंतु या ठिकाणी 50 जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या. त्याच्यामुळे हे चॅनलांचे जे सर्वे, हे सर्वे देखील फोल आहेत. म्हणजे सर्वेचं कसं आहे, जे पत्रकार किंवा जो चॅनल ज्या पक्षाचं त्याला चांगलं वाटतं, पक्षाचं काम करतो, तर तो त्याच पक्षाची बाजू दाखवतो. म्हणजे कोण राष्ट्रवादीचं करत असेल, कोण काँग्रेसचं, कोण भाजपाचं काम करत असेल, तर ते त्या पक्षाचीच बाजू दाखवतात. म्हणजे पत्रकारिता देखील निपक्ष अशी राहिली नाही. निपक्ष पत्रकारिता करणाऱ्याला हे पुढारी पत्रकारिता करून देत नाहीत. म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्राची, देशाची निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आपण जो लोकशाहीचा हा 4था स्तंभ मानतो पत्रकारितेला, तर तो 4था स्तंभच उखडून टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. म्हणजे आज लोकांना बरं वाटतंय, परंतु ज्या वेळेस दिवस असे बदलत जातील आणि हे सगळी परिस्थिती होईल, त्यावेळेस प्रत्येकाला वाटेल की आयला पत्रकारांनी चांगलं काम केलं पाहिजे, पत्रकारांनी खरं दाखवलं पाहिजे. परंतु खरं दाखवण्याची सुद्धा परिस्थिती राहणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या ह्या फार प्रमाणात भ्रष्टाचारी रक्तरंजित क्रांतीच्या झाल्या, हाणामाऱ्या, मारामाऱ्या. परंतु इथून पुढच्या निवडणुका देखील ह्याच्यापेक्षा जास्त भयानक अशा मारामाऱ्या ज्या ह्याच्या त्याच्या होतील, हे बी मात्र तितकंच खरं आहे. तर उद्याच्याला निकाल आहे, आपण बघता येईल निकालामध्ये कोणाचं सरकार येतंय किंवा जातंय किंवा काय किती कमी पडते ते, त्यात काय घोडे बाजार होतोय, काय उलाढाल होते, हे आपल्याला येईलच लक्षात. तर हा आजचा आपला अंदाज आहे. तर आज एवढंच. आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर विनंती आपल्याला की चॅनल सबस्क्राईब करावा. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.